सर मला वाटतं आपल्याला टार्गेट्स रिवाइज करायला पाहिजे. अरे दादा कसा आहेस? या एका महिन्यात तू माझे पैसे परत केलेस तर ठीक, नाहीतर तुझ्या बहिणीला माझ्या आयुष्यातून कायमच जावं लागेल. दादा रे दादा 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 काय होतंय? फोन का लागत नाहीये यांचा? नाही मी 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 ठीक आहे. ठीक कुठे? चक्कर आलं ना तुम्हाला? तुम्ही जरा 5-10 मिनिटं बसा, मी तुम्हाला घरी सोडण्याची व्यवस्था करतो. रघु पटकन खुर्ची आण. नाही नाही त्याची काही गरज नाहीये. मला जरा बीपीचा त्रास आहे ना, त्यामुळे थोडं गरगरल्यासारखं झालं. मी ठीक आहे. तुम्ही राधिका मॅमचे भाऊ आहात ना? हो मी राधिकाचा भाऊ. इथे थोडं काम होतं म्हणून आलो होतो. येतो मी. दादा थोडी कॉफी घेऊन जा ना प्लीज. नाही नको, मी ठीक आहे. थँक्यू थँक्यू. यांना एकदम बीपीचा त्रास कशामुळे झाला असेल? आय गेस गुरु सर काहीतरी बोलले असते. ती शक्यता काही नाकारता येत नाही. मागे गुरुनाथनी त्याच्या आई वडिलांचा जो अपमान केला होता तुम्ही अजूनही विसरलेलो नाहीये. हा तर काय बिचारा परका. परका कुठे सर? बायकोचा भाव आहे ना. गुरु सरला लाज लज्जा काही राहिलेलीच नाही. आनंद कूल डाऊन. काही झालं तरी गुरुनाथ बॉस आहेत इथे आपले आणि आपण कली. तेव्हा शांत हो. उगीच वाद नकोत आपल्याला. हा सर पण आपण हे सगळं राधिका वहिनींना कळवूया का प्लीज? नाही अजिबात नाही. उगीच त्या काळजीत पडतील ना. पण सर नक्की गुरु सरांनी यांना काहीतरी सांगितलेलं आहे. काही झालं तरी आता त्यांना काही सांगायची गरज नाहीये. हवं तर आज किंवा उद्या प्रत्यक्ष भेटा आणि मग सांगा. येस सर, यू आर राईट. पण राधिका मॅमला तर सांगायलाच पाहिजे. गुरु सर डे बाय डे फार चेंज होत चालले. एनिवे लंच टाइम झालाय, आपण जेवून घेऊया. येस येस चल. हे बघ, यावेळी त्यांच्याकडून दुसरा स्लॉट मागून घे. आपला चर्चा सत्राचा कार्यक्रम आहे, सासू सुनांची सिरियल नाहीये. हा बाय. रेवती सारखी काऊन ओरडत असते का सगळ्यांना? मग काय ग, ही शिवानी माझी असिस्टंट मंद आहे ग. ती एक काम धड करत नाही माहितीये. काऊन आता काय झालं? अगं तिला मी स्पीच थेरपिस्टची R&D करायला सांगितली होती, विसरली. म्हणजे काय ग? अगं स्पीच थेरपिस्ट म्हणजे ज्या मुलांना स्पीचचा प्रॉब्लेम असतो ना, त्यांना ते वेगवेगळे एक्सरसाइज देतात त्यांचं स्पीच सुधारण्यासाठी. हो का? असं पण राहतं का? मी काय म्हणत होते राधिका, आपण अथर्वला पण घेऊन जाऊया का त्यांच्याकडे? त्यांची फीस परवडेल का? तू का विचार करतेस त्याचा? मी आहे ना. आणि आधी मला तिकडे जाऊ दे, चौकशी तर करू दे, मग ठरवूया. वहिनी काय ग? काय झालं? हा काऊन रडून राहिली तू? काय झालं वहिनी, सांग ना. दादा कुठे आहे? वहिनी सांग ना, दादा कुठे? काय झालं त्याला? हा राधिका आधी बसवते ना. बसा. हे बहिणी आम्हा पाणी आणते. काय झालं? हा दादा कुठे आहे? वहिनी काही सांगशील का? उगाच माझा जीव टांगणीला लावू नकोस. सांग ना, दादा कुठे? काय झालं? अगं ते सगळीकडे पैसे मागत फिरतायत. काऊन? काय झालं? तुला काय सांगू आणि कसं सांगू तेच कळत नाहीये. हे खूप टेन्शन मध्ये आहेत ग. पण तुला काळजी वाटेल,
तू टेन्शन घेशील म्हणून इतके दिवस तुला काही सांगितलं नाही, पण आम्हाला खरंच तुझ्या मदतीची गरज आहे. राधिका काय मदत करणार? अहो मग आम्ही कुणाकडे जाऊ? राधिकाशिवाय आम्हाला दुसरं कोण आहे? नाही, असं बोलायलाही चांगलं वाटत नाही, पण यांनी जर वेळेत पैसे भरले नाहीत ना, तर आमचं राहतं घर जाईल. राधिका, आम्ही रस्त्यावर येऊ. वहिनी, हे असं एकदम अचानक काय झालं? एक मिनिट राधिका, मला सांग, तू पैशांची मदत कशी करणार आहेस? वहिनी, तुम्हाला राधिकाची परिस्थिती तर माहितीच आहे. तिच्याकडे तर राहायला घरही नाहीये, आणि इतके दिवस तुम्हाला राधिकाची आठवण नाही आली. आज तुम्ही रेवती, आता तो विषय आहे का? वहिनी, हे बघ, तू रडू नको बरं. आधी मला सांग, दादा कुठे? मला आधी त्याच्याशी बोलायला हवं. अगं, ते पैशांची सोय होतीये का बघायला गेले. राधिका यांनी तुझ्यासाठी काय काय नाही केलं. तुझं शिक्षण केलं, तुझं लग्न लावून दिलं, पण आता खरंच त्यांना तुझी गरज आहे ग. भाऊ म्हणून किती जीव लावलाय तुझ्यावर, पण आता हेच अडचणीत सापडले. नाही, मला माहिती आहे की तू काही करू शकत नाहीस आता, पण तू गुरुनाथ भाऊजींशी बोलून बघतेस का पैशांबद्दल? नाही राधिका, तुला माहिती आहे हे शक्य नाहीये. पण आम्हाला तरी राधिकाशिवाय दुसरं कोण आहे? राधिका, तुला निदान इथे राहायला घर तरी आहे ग. पण आता काही केलं नाही ना आम्ही, तर आमचं घर जाईल. आम्ही रस्त्यावर येऊ. काय करू सांग ना. हे बघ, तू जर एकदा गुरुनाथ भाऊजींशी बोललीस. त्याची काही गरज नाहीये बाले. तुला शपथ घातली होती तरी तू इथं आलीस का? कशासाठी? हे असं वागताना तुला काहीच लाज वाटून नाही राहिली का बे? अहो, पण मी हे सगळं तुमच्यासाठीच करतेय ना, नाहीतर काय करणार होतो आपण? कुणाशी तरी बोलून बघावं म्हणून आले इथे मी. तर तुम्ही पैतळेस तू. तुझ्याशी ना बोलायचीच इच्छा नाही माझी. दादा, आत्ता राहू दे. मी काय म्हणते, जरा नीट सांगाल का काय झालंय ते? हो ना दादा. तुम्ही मला 10 दिवसात पैसे आणून द्या. साहेब, कुठून आणू एवढे पैसे साहेब? तुम्हाला हप्ते तर चुकवता येणार नाहीत. अशानं तुमच्या घरावर जप्ती येईल आणि तुमचा संसार रस्त्यावर येईल. मिस्टर भाऊसार, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला चांगले भाऊजी मिळालेत. कोण? भाऊ कोण काय, गुरुनाथ सुभेदार एकदम येऊन पैसे भरून गेले. ते पैसे भरण्यासाठीची 1 महिन्याची मुदत मी तुला देतो. या 1 महिन्यात तू माझे पैसे परत केलेस तर ठीक, नाहीतर काय? नाहीतर तुझ्या बहिणीला माझ्या आयुष्यातून कायमचं जावं लागेल.